रचना अजून चहा बनवतच होती तेव्हा तिची सासू शारदाजी हाताची घडी घालून स्वयंपाकघराच्या दारात उभ्या राहिल्या आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, अजून चहा तयार झाला नाही. दिवस तर निघून गेला आणि तुला अजूनही आळस येतोय. तुझी नणंद शिवानीकडून काहीतरी शिक. बघ, ती सासरच्या घरी सकाळी 5 वाजता उठते आणि सगळं घर चकचकीत करते. सासूबाईंकडून हे ऐकून रचना मागे न वळता म्हणाली, मम्मीजी, प्रीतम रात्रभर झोपला नाही. त्याला खूप गरम होत होतं, त्यामुळे मलाही झोप लागली नाही. मी आत्ता फक्त चहा बनवत आहे. हे ऐकून शारदाजींच्या कपाळावर आट्या घालत म्हणाल्या, गरमी, आम्ही सुद्धा माणसंच आहोत, पण आजकालच्या सुनांना फक्त बहाणेच लागतात. ऐक, आजपासून काटकसर करायला सुरुवात कर. तुझी वहिनी शिवानीचा 7वा महिना सुरू झाला आहे, म्हणून ती आज इथे येत आहे आणि बाळंतपणापर्यंत इथेच राहणार आहे. तिची अशीच बडदास्त ठेवली जाईल. शेजाऱ्यांनीही एक आदर्श घालून द्यावा. हे ऐकून चहा बनवताना रचनाचा हात थांबला. शिवानी दिदी येत आहे, पण मम्मीजी, तुम्ही म्हणाला होतात की त्या पुढच्या महिन्यात येतील. आणि तसंही प्रीतम अजून खूप लहान आहे. मी हे सगळं एकटी कसं सांभाळणार? तू सांभाळणार की नाही हे मी ठरवेन, तू नाही, शारदाजी कठोर आवाजात म्हणाल्या. ऐक, आजच तुझी खोली रिकामी कर. डॉक्टरने शिवानीला गरमीत राहायला सक्त मनाई केली आहे, त्यामुळे तू तुझं सामान गेस्ट रूममध्ये हलवलं पाहिजे. हे ऐकून रचनाच्या डोळ्यात पाणी आले. मम्मीजी, गेस्ट रूम मधली खिडकी सुद्धा लहानच आहे. प्रीतमला तिथे गुदमरल्यासारखं वाटेल. किमान माझ्या मुलाचा तरी विचार करा. अरे, मुलाबद्दल सारखं बोलणं बंद कर. शारदाजी तिला रागवल्या. शांतपणे चहा घेऊन ये आणि कामाला लाग. रचना मान खाली घालून त्यांचं बोलणं ऐकत होती. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द जणू तिच्या घशातच अडकले होते. तिचा थकवा, रात्रभराचा त्रास आणि तिची असहाय्यता तिच्या चेहऱ्यावर उतरली होती. ती कोणालाही दिसत नव्हती. दुपारचे 2 वाजले होते. तेवढ्यात घराबाहेर एक टॅक्सी थांबली. शिवानी टॅक्सीतून उतरली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र अभिमान होता, जणू काही ती हे घर जिंकण्यासाठीच आली होती. आरतीचे ताट सजवले होते. ये माझ्या लाडके, बघ, तुझी आवडती खोली तुझ्यासाठी तयार ठेवली आहे, असे शारदाजी रचनाकडे तीक्ष्ण नजरेने पाहत म्हणाल्या. मग शिवानी खोलीत शिरली आणि थंड वाऱ्याचा आनंद घेऊ लागली. धन्यवाद मम्मी. तिकडे सासरच्या घरी नणंदेने साधी परवा सुद्धा केली नाही. मी खूप दमले होते. निदान इथे तरी मला थोडी शांतता मिळेल, असं म्हणत तिने आपली जड बॅग वहिनी रचनाकडे पुढे केली. वहिनी, कृपया ही आत ठेवा आणि माझ्यासाठी थंड लिंबू सरबत बनवा. आणि हो, साखर कमी वापरा. रचनाने बॅग उचलली. तिच्या कमरेत आधीच दुखत होते, पण विजय म्हणाला की तो काहीही करू शकणार नाही. पण तिच्या प्रकृतीबद्दल कोणी विचारले नाही. जेव्हा ती शिकंजीला घेऊन आली तेव्हा शिवानी सोफ्यावर पाय पसरून म्हणाली, वहिनी, प्रीतम इतका का रडतोय? त्याच्या आवाजाने माझं डोकं फुटतंय. कृपया त्याला शांत करा. रचनाने हिम्मत करून म्हटले, दीदी, त्याला गरम होत आहे. पाहुण्यांच्या खोलीत खूप दमटपणा आहे. तेव्हा शिवानी हसून म्हणाली, अहो वहिनी, मुलांना ऊन थंडी सहन करण्याची सवय झाली पाहिजे. तुम्ही त्यांचा खूप लाड करत आहात. आईचं बरोबर आहे, त्याला थोडं रडू द्या. त्यावर शारदाजींनीही आपल्या मुलीच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि म्हणाल्या, बघ शिवानी, मी तिला आधीच समजावून सांगितलं आहे, पण तो फक्त ती आपल्या मुलाला छातीशी कवटाळते. ही सगळी एका आळशी माणसाची लक्षणं आहेत. रचना काहीच बोलली नाही. संध्याकाळी जेव्हा पवन ऑफिसमधून परत आला तेव्हा रचनाने त्याला एकांतात बोलायला बोलवले. पवन, मम्मीजींनी आपली खोली घेतली आहे.
प्रीतम रात्रभर रडतो. तू मम्मीजींशी का बोलत नाहीस? आपल्या मुलाला या घरात काही हक्क नाही का? पवन थकलेल्या आवाजात म्हणाला. रचना, शिवानीची अवस्था बघ. ती गरोदर आहे. तिच्या आईने जे काही केलं ते कदाचित तिच्या सुरक्षेसाठी असेल. हा फक्त काही महिन्यांचा प्रश्न आहे. तू जुळवून घे. मी गरोदर असताना फक्त मीच का जुळवून घेऊ पवन? तेव्हा शिवानी दिदीने मला मदत केली का? उलट ती इथे आली आणि तिने मला तिची सेवा करायला लावली. तुला तो दिवस आठवत नाही का? पवनने आपली नजर दुसरीकडे वळवली. रचना, वाद घालू नकोस. मी थकलो आहे. रचनाच्या लक्षात आले की या घरात जो तिचा स्वतःचा नवरा होता त्याच्याशी तिला एकटीनेच लढावे लागणार होते. त्यानेच सर्वात मोठा आधार द्यायला हवा होता. पण तो आई आणि बहिणीसमोर भिजलेल्या मांजरासारखा राहतो. रात्रीचे 8 वाजले होते. स्वयंपाकघरातील उष्णता आणि दमटपणात घामाने दबदबलेली रचना स्वयंपाक करत होती. एका बाजूला प्रीतम पाण्यात पडून लाथा मारत होता आणि रचना एका हाताने त्याला झोका देत होती आणि दुसऱ्या हाताने पोळ्या लाटत होती. तेव्हा मला बाहेरून शिवानीचा किलबिलाट ऐकू आला. मम्मी, मला आज खरंच काहीतरी मसालेदार खायचं आहे. मला हे कंटाळवाणं डाळ भात खाता येणार नाही. कृपया दादाला माझ्यासाठी पनीर आणि तंदुरी पोळ्या आणायला सांग. शारदाजी, तिने लगेच आत डोकावून म्हटले. सुनबाई, ऐकलं का? शिवानीला पनीर खायचं आहे. म्हणून पवनला सांगा की तो येताना मोठ्या हॉटेलमधून जेवण घेऊन येईल. आणि हो, तुम्ही तेच जेवणाचं डाळ स्वतःसाठी आणि आमच्यासाठी गरम करा. पैसे वाया घालवायची गरज नाही. असे म्हणत रचनाने हात वर केला. थांबा मम्मी, दुपारच्या जेवणाची डाळ आंबट झाली आहे आणि मी प्रीतमला दूध पाजत आहे. शिळे अन्न माझ्यासाठी आणि बाळासाठी चांगले नसते. मग तू स्वतःसाठी ताजे जेवण बनव. पण पनीर फक्त शिवानीसाठीच असेल. ती गरोदर आहे. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. तू फक्त कारणे शोधतेस. शारदाजी टोमणा मारत म्हणाल्या. आम्हाला चांगलं जेवण कधी मिळणार? रात्री जेव्हा पवन पनीरचा डब्बा घेऊन आला तेव्हा शिवानी आणि शारदाजी टेबलावर ऐटीत बसल्या होत्या. पवनने रचनाला हाक मारली. रचना, ये आणि जेव. रचना काही बोलण्याआधीच शारदाजी म्हणाल्या. अरे, तुम्ही ते खाणारच. खाली बसा आणि शिवानीला वाढा. बिचारी दुपारपासून भुकेली आहे. जेव्हा रचना तिचे ताट घेऊन आली ज्यात फक्त 2 कोरड्या पोळ्या आणि ती आंबट डाळ होती, तेव्हा तिने पाहिले की शिवानी आनंदाने पनीरचे तुकडे करत होती. वहिनी, हे पनीर खूप चविष्ट आहे, पण मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्यात खूप चरबी आहे. तुमच्या आरोग्यासाठी फक्त डाळच चांगली आहे. शिवानी उपहासाने म्हणाली. यासाठी डाळ चांगली आहे? शिवानी खोडकरपणे हसत म्हणाली. मग रचनाने पवनकडे पाहिले. पवन शांतपणे आपल्या ताटाकडे बघत बसला होता. रचनालाही थोडे पनीर द्या, असे तो एकदाही म्हणाला नाही. रचनाचा घसा दाटून आला. तिने आपले ताट तिथेच सोडून दिले आणि शारदाजींनी विचारले. काय झाले? सुनबाई का जेवत नाहीये? त्यावर रचना म्हणाली. मम्मीजी, शिळी आणि आंबट डाळ खाऊन माझ्या मुलाचे पोट बिघडले तर तुम्ही त्याला रात्रभर शांत ठेवाल का? नाहीतर घरात पनीर असेल तर मलाही ताजे आणि पौष्टिक जेवण हवे आहे. जर ते एका व्यक्तीशिवाय सर्वांसाठी आहे. आज पहिल्यांदाच रचनाच्या आवाजात एक प्रकारचा प्रतिध्वनी जाणवत होता. ती जेवण न करताच तिच्या खोलीत गेली. रात्री साधारण 2 वाजता प्रीतमच्या किंकाळ्या संपूर्ण घरात घुमल्या. उकाड्यामुळे आणि त्यातच पाहुण्यांच्या खोलीतील गुदमरल्यामुळे त्याला झोप लागत नव्हती.
ती त्याला झोपू देत नव्हती. तिथे एक जुना पंखा होता आणि तोही हळू चालत होता. रचना त्याला मांडीवर घेऊन अंगणात फिरत होती. तेव्हा शिवानी तिच्या खोलीतून बाहेर आली. वहिनी, हे काय उद्धटपणाचे वागणे आहे? या मुलाला शांत करा. माझ्या झोपेत अडथळा येतोय. तुम्हाला माहीत आहे, डॉक्टरने माझ्यावर खूप उपचार केले आहेत. मी त्याला झोपायला सांगितले आहे. शारदाजी सुद्धा बाहेर आल्या. सुनबाई, सकाळपासून रात्रीपर्यंत रडत बसणार का? त्याला रस्त्यावर बाहेर घेऊन जा. घरात कोणताही गोंधळ करू नका. रचनाने प्रीतमला घट्ट मिठी मारली. मम्मीजी, हा तुमचा नातू आहे. काही खेळणं नाही की त्याला रस्त्यावर फेकून द्यावं. गरम होत आहे. जर दिदीला झोपेची इतकी काळजी वाटत असेल तर ती तिच्या खोलीत का झोपत नाही? ही माझी खोली आहे. हा माझा कूलर आहे. सुनबाई, जपून बोला. शारदाजी ओरडल्या. हे घर माझे आहे आणि इथे फक्त तेच होईल जे मला हवे आहे. मग तो आवाज ऐकून पवन सुद्धा बाहेर आला आणि म्हणाला, रचना, हे काय नाटक आहे? प्रीतम, रचना पवनच्या डोळ्यात पाहत म्हणाली, हे मी नाही तर तुझ्या आई आणि बहिणीनेच हा नाटक रचला आहे. पवन, आज तुझ्या आईने माझे जेवण तुझ्या बहिणीला दिल्यामुळे मी उपाशी झोपले. आता जेव्हा माझ्या शरीरात ताकदच उरलेली नाही तेव्हा माझ्या बाळाला दूध कुठून मिळणार? तो भूक आणि उकाड्यामुळे रडतोय. तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का? पवन थक्क झाला. मौन ही किती मोठी शिक्षा असू शकते हे त्याला पहिल्यांदाच जाणवले. तो गुपचूप आपल्या खोलीत जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे शारदाजी 6 वाजता रचनाच्या खोलीबाहेर पोहोचल्या. सुनबाई, चहाची वेळ झाली आहे आणि आज मला शिवानीसाठी लोणी लावून बटाट्याचे पराठे बनवायचे आहेत. म्हणून रचनाने दार उघडले नाही. ती शांतपणे झोपलेलीच राहिली. शारदाजी दारावर जोर जोरात ठोकायला लागल्या. ही झोपली आहेस का? सूर्य डोक्यावर आला आहे. अर्ध्या तासाने रचना बाहेर आली. तिने साडी घातली नव्हती, पण तिने साधा सूट घातला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. शारदाजींनी कठोरपणे विचारले, चहा कुठे आहे? मम्मीजी, साहित्य स्वयंपाकघरात ठेवले आहे. गॅस सुद्धा भरला आहे. कृपया बनवा, रचना शांतपणे म्हणाली. तुम्ही मला चहा बनवायला सांगत आहात का? हो, कारण प्रीतम अजून झोपलेला आहे आणि मलाही अजून झोप येत आहे. ती पूर्ण झालेली नाही. आणि हो, आजपासून मी फक्त माझ्यासाठीच जेवण बनवेन. आणि पवन, तू दीदीसाठी बनवशील, कारण तू स्वतःच म्हणतोस की त्यांची सेवा करणे हे तुझे कर्तव्य आहे. मग तू पुण्य कमावतोस. तेवढ्यात शिवानी खोलीतून बाहेर आली. वहिनी, माझे पराठे कुठे आहेत? दीदी, मी पीठ फ्रीजमध्ये ठेवलं आहे. जाऊन तूच घे. शेवटी तूच तर म्हणायचीस की गरोदरपणात काम करणं चांगलं असतं. मी सुद्धा 9व्या महिन्यापर्यंत काम केलं होतं, आठवतंय का? असं म्हणत रचनाने शिवानीच्या डोळ्यात पाहिलं आणि शारदाजींचा चेहरा रागाने लाल झाला. बघ पवन, ही आपल्या शिवानीला काय म्हणते. पवन बाथरूममधून बाहेर आला. त्याने रचनाकडे आणि मग त्याच्या आईकडे पाहिले. आज त्याला रचनाच्या चेहऱ्यावर आलेली ती चमक स्पष्ट दिसत होती, जी आता दाबणे अशक्य होती. आई, रचना बरोबर म्हणते. ती रात्रभर जागी आहे. तिला आराम करू दे. आणि शिवानी, तू थोडी मदत का करत नाहीस? जेव्हा पवनने पहिल्यांदा तोंड उघडले तेव्हा शिवानी आणि शारदाजींच्या पायाखालची जमीनच सरकली. घरातील समीकरणे बदलू लागली होती. सुमारे 2 तासांनंतर शारदाजी स्वयंपाकघरात आपली मुलगी शिवानीसाठी बदामाचे दूध गरम करत उभा होत्या. राग स्पष्ट दिसत होता
आजपर्यंत रचना त्यांच्याशी कधीही ताठमानेने बोलली नव्हती, पण कालपासून तिचा स्वभाव बदलला होता. हे पाहून शिवानी शारदाजी कुजबुजल्या आणि म्हणाल्या, ही रचना आता आपल्या ताब्यात नाही. पवन सुद्धा आता तिच्याच शब्दात बोलत आहे. जर आपण त्याला आता थांबवले तर, जर आपण तिला सरळ केलं नाही तर ती या घराची मालकीण बनेल आणि आपल्याला तिच्या तालावर नाचावं लागेल. शिवानीने हातात दुधाचा ग्लास घेतला आणि थोड्या वेळाने म्हणाली, मम्मी, तू कशाला काळजी करते? माझ्याकडे असा एक उपाय आहे की भाऊ स्वतःच तिला घरातून हाकलून देईल. तू फक्त मला साथ द्या. शिवानीने गुपचूपपणे फ्रीजमधून ती भाजी बाहेर काढली जी रचनाने सकाळी तयार केली होती. तिने त्यात भरपूर मीठ आणि लाल मिरची घातली. आता बघ मम्मी, जेव्हा भैया ऑफिसमधून येईल आणि हे खराब जेवण बघेल तेव्हा तो आपला सगळा राग तिच्यावरच काढेल. दरम्यान रचना प्रीतमसोबत तिच्या खोलीत होती. ती अंघोळ करत होती. तिला माहीत होतं की तिच्या मौनाला तिचा कमकुवतपणा समजलं जातं, पण आता ती आणखी गप्प बसणार नव्हती. तिने आपल्या मुलाच्या हक्कांसाठी लढायचं ठरवलं होतं. दुपारी 1 वाजता शारदाजींनी रचनाला खूप मोठ्याने हाक मारली, सुनबाई, रचना, कृपया बाहेर या. कुठे आहे? शिवानीला भूक लागली आहे. तिच्यासाठी काहीतरी हलकं बनवा. बघा ती किती अशक्त झाली आहे. रचना बाहेर आली आणि शांतपणे म्हणाली, मम्मीजी, फ्रीजमध्ये भाज्या आहेत, त्या गरम करा. मला प्रीतमला झोपवायचं आहे. शिवानी लगेच नाटक करू लागली, मम्मी, वहिनीच्या पोटात खूप दुखत असावं. वहिनीला माझं इथं राहणं आवडत नाही, म्हणूनच ती मला जेवणसुद्धा देत नाहीये. कृपया भैयाला सांगा की मला सासरच्या घरी सोडावं, म्हणजे तिथे तरी मी उपाशी राहणार नाही. शारदाजी छाती बडवत म्हणाल्या, अरे देवा, माझी मुलगी भुकेने मरत आहे आणि ही कुलक्षणी मला दिलासा देत आहे. पवन, तुझ्या बायकोची कृत्ये बघ. पवन त्यावेळी ऑफिसमधून जेवणासाठी घरी आला होता. आई आणि बहिणीचा रडण्याचा आवाज ऐकताच तो संतापला. रचना, हा कसला उद्धटपणा? तू शिवानीची अवस्था बघून एका वेळेचं जेवण सुद्धा बनवू शकत नाहीस. रचना पवनच्या डोळ्यात पाहून म्हणाली, पवन, जेवण तयार आहे, फक्त वाढायचं आहे. जर तुझी आई आणि बहीण आपले हातपाय सुद्धा एवढे हलवू शकत नसतील तर त्यांना विश्रांतीची गरज नाही, त्यांना सेवेची गरज आहे. आणि मी काही त्यांची सेवा करायला आलेली मोलकरीण नाही. पवन काहीतरी बोलणारच होता. त्या शिवानीने ती खारट भाजी आणून टेबलावर ठेवली. भैया, बघा वहिनीने काय बनवले. त्यात इतकं मीठ आहे की मी खाऊ शकत नाही. तिला मुद्दाम मला आजारी पाडायचं आहे. पवनने एक तुकडा चाकून थुंकून टाकला. रचना, हे काय आहे? माझ्या बहिणीच्या मुलाला इजा पोहोचवण्या इतकी तू नीच पातळी गाठू शकतेस? रचना हसली. तिने आपला फोन बाहेर काढला आणि एक व्हिडिओ लावला. हा व्हिडिओ तिने स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात लपवून ठेवलेल्या तिच्या जुन्या फोनने रेकॉर्ड केला होता, जो तिने त्या सकाळी सुरक्षेसाठी तिथे ठेवला होता. मला स्पष्ट दिसत होतं की शिवानी स्वतः जेवणात मीठ आणि काळी मिरी घालत होती आणि शारदाजी जवळच उभ्या राहून हसत होत्या. संपूर्ण हॉलमध्ये भयान शांतता पसरली. पवनचा चेहरा लाज आणि रागाने लाल झाला. त्याने आपल्या बहिणीकडे पाहिले, जी आता जमिनीत गाडली जात होती. बाजूला बघ, आता मला या जगात ओढले जात होते. हे काय आहे शिवानी? आई, तुम्ही लोक इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकता का? पवनचा आवाज थरथरत होता. रचना पुढे सरकली. पवन, मी हे पाहिले आहे. हेच तुझ्या गरीब आई आणि निरागस बहिणीचे वास्तव आहे.
माझा अपमान करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. आज त्यांनी जेवणात मीठ मिसळले, उद्या ती आपल्या मुलालाही इजा पोहोचवू शकते. शारदाजी घाबरून म्हणाल्या, अरे, आम्ही सुनेला धडा शिकवण्यासाठी फक्त मस्करी करत होतो. रचना गर्जना करत म्हणाली, आता मी धडा शिकवेन पवन. आजपासून ही खोली माझी आहे. शिवानी दिदी, आत्ताच्या आत्ता तुमचं सामान गेस्ट रूममध्ये पॅक करा. जर तुम्ही सामान हलवले नाही तर मी हा व्हिडिओ थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईल आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करेन. शिवानी रडू लागली, भाऊ, कृपया मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. ही चूक नाही, हे पाप आहे. शिवानी पवन कठोर आवाजात म्हणाली. रचना बरोबर आहे. चला जाऊया. तुझं सामान उचलून पाहुण्यांच्या खोलीत जा आणि आई, तू सुद्धा तुझ्या मर्यादेत राहा. थोड्या वेळाने शिवानीला तिचं सामान पाहुण्यांच्या खोलीत न्यावं लागलं. शिवानी आत पाऊल ठेवताच तिला उकाडा जाणवला. आई, इथे खूप गरम आहे. मी इथे कशी झोपणार? शिवानीने नाक तोंड वाकवले, खांदे उडवत ती म्हणाली. तेव्हा रचना दारात उभी होती. का दीदी, कालच तर तुम्ही म्हणत होतात की मुलांना उष्णता सहन करण्याची सवय झाली पाहिजे. आता तुम्हीही ती लावून घ्या. तुमचे फुफ्फुस सुद्धा मजबूत होतील. आता शारदाजी खोलीत बसून आपल्या नशिबाला दोष देत होत्या. तिला कल्पनाही नव्हती की कालपर्यंत त्यांचे हात पाय दाबणारी सून आज त्यांच्या डोळ्यात पाहून त्यांना त्यांच्या दर्जेची आठवण करून देईल. रात्री प्रीतम त्याच्या AC रूममध्ये शांतपणे झोपला होता. रचनाने पवनकडे पाहिले. पवन आज अवघडलेला होता. रचना, मला माफ कर. तू जे म्हणाली त्यावर माझा विश्वास नव्हता. पण पवन, माफी मागून जखमा भरत नाही, हे लक्षात ठेवा. भविष्यात जर आपल्या मुलाच्या शांततेशी कोणतीही तडजोड झाली तर मी ते सहन करणार नाही. आतापर्यंत मखमली गादी आणि ACच्या थंड वाऱ्याची सवय झालेली शिवानी घामाने चिंब होऊन पलंगावर पडली होती. ती तळमळत होती आणि त्यात डासांनी तिची अवस्था आणखीनच बिघडवली होती. मम्मी, ओ मम्मी, शिवानीने बाजूच्या खोलीत झोपलेल्या शारदाजींना हळू आवाजात हाक मारली. स्वतःही रात्रभर जागलेल्या शारदाजी लगेच उठल्या आणि त्यांनी विचारले, काय झालं बाळा? तुला बरं वाटतंय ना? शिवानीने रडत रडत गेली आणि तिने आपला हात दाखवला ज्यावर डास चावले होते. मी माझा हात दाखवला ज्यावर डास चावल्याच्या लाल खुणा होत्या. बघ आई, त्या रचनाने मला या नरकात आणून ठेवले. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. माझा रक्तदाब वाढतोय. जर माझ्या मुलाला काही झालं तर जबाबदार कोण असेल? जा आणि तिला उठव आणि माझ्या खोलीत परत ये. शारदाजींचं प्रेम. माझं मन पिघळलं, पण तिला व्हिडिओमधलं रचनाचं चंडी रूप आठवलं. बाळा, ती आता ऐकणार नाही. पवनसुद्धा तिच्या ताब्यात आहे. तू थोडा धीर धर. आपण सकाळी काहीतरी बघू. धीर धर मम्मी. तू माझी आई आहेस की तिची सासू? आत्ता जा. शिवानीने आग्रह धरला आणि जड अंतकरणाने शारदाजींनी रचनाला सांगितले. जेव्हा तिने आग्रह केला तेव्हा शारदाजींनी जड अंतकरणाने रचनाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. सुनबाई, सुनबाई, दरवाजा उघड. बघा, शिवानी मरत आहे. 10 मिनिटांनी रचनाने दरवाजा उघडला. काय झालं आई? रात्रीच्या यावेळी काहीतरी वाईट घडलं आहे. काही वाईट घडलं का? बघा, माझी मुलगी घामाने चिंब झाली आहे. तिला चक्कर येत आहे. तिने घामाने अंघोळ केली आहे आणि तिला चक्कर येत आहे. किमान माणुसकी म्हणून तरी तिला आज रात्री इथे झोपू द्या. उद्या मी दुसरी काहीतरी व्यवस्था करू. शारदाजी जवळजवळ गयावया करत म्हणाल्या. रचनाने एक दीर्घ श्वास घेतला.
आणि हसून म्हणाली, मम्मीजी, हे माणुसकी शब्द तुम्हाला शोभत नाहीत. मी 9 महिन्यांची गरोदर असताना तुम्ही या गेस्ट रूमचा पंखा दुरुस्त केला नव्हता हे मला आठवत नाही. तुम्ही म्हणाला होतात की उष्णतेमुळे बाळ सशक्त होते. आज दीदीलाही ती शक्ती मिळू दे आणि मला झोपू दे. दरवाजा धाडकन बंद झाला. शारदाजी आणि शिवानी तिथेच उभ्या राहिल्या. आज त्यांना स्वतःच्याच कर्माची फळे भोगावी लागणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता सूर्याची उष्णता वाढत होती. रचना चहा बनवेल या आशेने शारदाजी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघराकडे निघाल्या. पण किचन रिकामं होतं. चूल थंड होती. रचना अंगणात एका खुर्चीवर आरामात बसून प्रीतमला मालिश करत होती. पवन तयार होऊन बाहेर आला. रचना, चहा अजून तयार नाही, मला ऑफिसला जायचं आहे. रचना मान न उचलता म्हणाली, पवन, स्वयंपाकघरात चहापत्ती, साखर आणि दूध सगळं तयार आहे. आजपासून तुमची कामं स्वतः करायला शिका. मम्मीजी, आजपासून तुम्ही आणि दीदी घर आणि भांडी घासाल. आम्हाला केर काढायला आणि फरशी पुसायला सांगाल का? तुम्हाला लाज वाटत नाही का? शारदाजी आश्चर्याने म्हणाल्या. त्यावर रचना म्हणाली, तुम्हाला लाज वाटायलाच हवी. एवढ्या लहान दूध पिणाऱ्या बाळाची आई म्हणून हजारो कामं करून घेणारी आणि स्वतः सोफ्यावर बसून हुकूमत देणारी मम्मीजी, दीदी म्हणते की ती नणंदेकडे सगळी कामं एकटीच करायची, म्हणून आज इथे तुझ्या आईला मदत करून दाखव. शेवटी मुलीचीही काही कर्तव्य असतात, नाही का? नुकतीच झोपेतून उठलेली शिवानी ओरडली, वहिनी, मी गरोदर आहे, माझ्याकडून काम करून घेणार का? हो दीदी, नक्कीच. डॉक्टर म्हणतात की सक्रिय राहिल्याने प्रसूती वेदना कमी होतात. मी सुद्धा ते केलं होतं. आणि जर तुला जमत नसेल तर पवन, आजच एक मोलकरीण ठेव. तिचे पैसे तुझ्या खिशातून येणार नाहीत, तर मम्मीजींनी माझे दागिने विकून जमवलेल्या त्यांच्या गुप्त बचतीतून येतील. पवन थक्क झाला. दागिने? आई, हे खरं आहे का? शारदाजींचा चेहरा फिका पडला. त्या काही बोलू शकल्या नाहीत. रचना एक एक पदर उलगडू लागली. तेवढ्यात अचानक शिवानीचा नवरा साहिल न कळवता घरी आला. शारदाजींना वाटले की आत्ता रचना जावयासमोर शांत झाली. या जावाई, बसा. शारदाजींनी स्वागत केले. सुनबाई, लवकर चहा आणि नाश्ता आणा. मग रचना बाहेर आली आणि साहिलला हसत म्हणाली, नमस्कार जी, तुम्हाला चहा मिळेल. पण आज तुमची सासू आणि पत्नी स्वयंपाकघरात काम करत आहेत. थोडा वेळ थांबा. ती फरशी पुसून येत असेल. साहिलला धक्काच बसला. शिवानी अशा अवस्थेत फरशी पुसत होती? मग शिवानी रडत बाहेर आली. साहिल, बघ, ह्या रचनाने मला खोलीतून हकलून दिलं, डासांमध्ये झोपायला लावलं आणि आता माझ्याकडून काम करून घेते. भैया सुद्धा काही बोलत नाहीये. साहिल रागाने पवनकडे वळला. पवन, हा काय नाटक आहे? तू माझ्या बायकोला इथे मोलकरीण बनवायला बोलवलं आहेस का? पवन काही बोलण्याआधीच रचनाने सूत्रे हाती घेतली. साहिलजी, तुमची बायको आणि सासू अनेक वर्षांपासून हे नाटक करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का की काल तुमच्या बायकोने स्वतःच जेवणात विषारी मीठ मिसळले, जेणेकरून मला घरातून हाकलून दिले जावे. जर शिवानी दीदीला इथे बरे वाटतच नसेल तर तुम्ही तिला आत्ताच घेऊन जाऊ शकता. तसेही ती इथे फक्त आराम करायलाच आली होती, त्यामुळे ती तिच्या घरी आराम करू शकते. आता मला काम करावं लागेल. साहिलने शिवानीकडे पाहिलं. शिवानीने आपली नजर खाली केली. तिला माहित होतं की साहिल हा खंडणीखोर माणूस आहे आणि जर त्याला मिठाबद्दलचं सत्य कळलं तर तो तिला इथेच सोडून जाईल. घरात खूप तणाव होता. साहिल सोफ्यावर थंडपणे शांतपणे बसला होता.
मग रचनाने टेबलावर एक फाईल ठेवली. पवनने विचारले की हे काय आहे. तेव्हा रचना ठामपणे म्हणाली, हे या घराचे नियम आहेत. पहिले जर शिवानी दिदीला इथे राहायचे असेल तर तिला लहान सहान घरकामात मदत करावी लागेल. तिला कोणतीही VIP वागणूक मिळणार नाही. दुसरे, स्वयंपाकघराचा खर्च आता फक्त पवनच उचलेल. नाही, मम्मीजींच्या पेन्शनचा अर्धा भागही वाटून दिला जाईल. तिसरं म्हणजे प्रीतमची खोली नेहमी त्याचीच राहील आणि कोणताही पाहुणा ती बळकावू शकणार नाही. चौथं म्हणजे जर मम्मीजी किंवा दीदीने पुन्हा माझ्या विरुद्ध कट रचला तर मी थेट महिला पोलीस स्टेशनमध्ये जाईल. या अटी मान्य असतील तरच दीदी इथे राहतील. नाहीतर साहिलजी, तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन जा. आपला मान राखण्यासाठी शारदाजींनी आपल्या जावयासमोर मान झुकवली. शिवानीकडेही दुसरा काही मार्ग नव्हता. तिला जाणवले होते की रचना आता ती दडपून ठेवता येईल अशी असहाय्य सून राहिलेली नाही. शिवानी यांच्यात रचनाच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य उरले नव्हते. शिवानीला समजावून साहिल सुद्धा परत गेला होता. रात्री 2 वाजता अचानक शिवानीच्या खोलीतून एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली. मम्मी, पवन भैया, मला वाचवा, मला खूप वेदना होत आहेत. शारदाजी घाबरून गेल्या. पवन आणि रचना सुद्धा त्यांच्या खोलीतून बाहेर आले. जेव्हा पाहुण्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांनी शिवानीला पोट धरून रडताना पाहिले. काय झालं बाळा? आता तर फक्त 7वा महिना आहे. शारदाजी रडत रडत म्हणाल्या. पवन, डॉक्टरला लवकर बोलव. पवनने घाबरून डॉक्टरला फोन केला. घरात गोंधळ होता. तेव्हा शारदाजींनी हात जोडून देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली. हे देवा, माझ्या मुलीला वाचव. मी केलेल्या पापांसाठी माझ्या मुलीला शिक्षा देऊ नकोस. मग रचना पुढे सरसावली. तिच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, उलट वेदना आणि दृढ निश्चय होता. तिने शिवानीचा हात धरला. दीदी, काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. वहिनी, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागले. कदाचित म्हणूनच देव मला अशी शिक्षा देत आहे. शिवानी हुंदके देत म्हणाली. तेव्हा रचनाने तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, दीदी, जुन्या गोष्टी सोडून द्या. आता प्रश्न तुमचा आणि तुमच्या बाळाचा आहे. रचनाने ताबडतोब स्वयंपाकघरातून गरम पाणी मागवले. एक स्वच्छ टॉवेल घेतला आणि म्हणाली, मम्मीजी, डॉक्टर येईपर्यंत तुम्ही माझ्या बाजूला बसा आणि शिवानी दीदीचा हात धरा. रचनाने अगदी व्यावसायिकपणे आज्ञा दिली. पुढचा 1 तासभर रचनाने शिवानीची काळजी घेतली. ती एखाद्या तारणहारापेक्षा कमी नव्हती. तिने शिवानीला धीर दिला आणि घरगुती उपायांनी तिच्या वेदना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत डॉक्टरही आले होते. त्यांनी शिवानीची तपासणी केली आणि सुटकेचा निश्वास टाकला. सुदैवाने तुम्ही हे योग्य वेळी हाताळले, नाहीतर काहीही होऊ शकलं असतं. सध्या आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. डॉक्टरकडून हे ऐकून शारदाजींनी सुटकेचा निश्वास टाकला. डॉक्टर निघून गेल्यावर काही वेळाने त्या रडत रडत रचनाकडे आल्या आणि तिच्या पाया पडल्या. सुनबाई, मला माफ कर. मी किती आंधळी झाले होते. मुलीसाठी मी तुला आणि माझ्या नातवाला छळले. तू त्या मुलीचा जीव वाचवला. माझा खेद व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत असे म्हणून रचनाने तिला मिठी मारली. मम्मीजी, एक आई आपल्या मुलांची कधीच माफी मागत नाही. मी जे काही केले ते माझे कर्तव्य होते. मला फक्त एवढेच वाटत होते की या घरातील प्रत्येकाला समान आदर मिळावा. तेव्हा शारदाजींनी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, आजपासून या घराच्या चाव्या तुझ्याकडे असतील. तूच या घराची खरी लक्ष्मी आहेस. आता शिवानी सुद्धा पूर्वीसारखी गर्विष्ठ राहिली नव्हती.
तिने रचनाला मिठी मारली आणि म्हणाली, वहिनी, मला माझी AC रूम नको, मी गेस्ट रूम मध्येच राहीन. तुम्ही मला आणि माझ्या बाळाला एक नवीन जीवन दिले आहे. असे म्हणून रचना हसून म्हणाली, नाही दीदी, आता घरातील कोणतीही खोली कोणाची हक्काची नाही, ती गरजेनुसार मिळेल. तुम्ही गरोदर आहात, तुम्ही याच खोलीत राहाल आणि प्रीतम आता त्याच्या आत्तेच्या मांडीवर झोपेल. हे ऐकून संपूर्ण घरात हास्याची लाट उसळली. जेव्हा पवनने रचनाकडे अभिमानाने पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की जर एखादी स्त्री स्वतःच्या सामर्थ्याने उभी राहिली तर ती केवळ आपले हक्कच मिळवू शकत नाही, तर संपूर्ण कुटुंबाला प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधून ठेवू शकते. तर मित्रांनो, रचनाने तिच्या वहिनीसोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य, यावर तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ती कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.